हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत टोमॅटो, चीझी, क्रीमी, इन्स्टंट, इझी असा पास्ता. कमी वेळात भरपूर टेस्ट. मुलांना आवडणारा अगदी टेस्टी असा हा पास्ता घरच्या घरी काही मिनिटात. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी एका कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि 4 टोमॅटो घेतले आहेत. त्यांना मधनं अशा चिरा पाडल्या आहे, जेणेकरून आपल्याला टोमॅटोचं साल इझिली काढता येईल. आता हे टोमॅटो आणि एक कांदा आपण छान वाफवायला ठेवणार आहोत. साधारण 7 मिनिटं मंद आचेवरती आपला कांदा आणि टोमॅटो छान वाफवले जातात. मंद आचेवरती झाकण ठेवून आपल्याला 7 मिनिटं इतकं हे टोमॅटो छान वाफवून घ्यायचे आहे. 7 मिनिटानंतर आपले टोमॅटो बऱ्यापैकी छान वाफवले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता टोमॅटोचं छान साल निघायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस बंद करून आपण हे टोमॅटो थोडे थंड होऊन देऊया आणि हे टोमॅटोचे सगळे जे साल आहेत ते अलगद काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण टोमॅटोचे सगळे साल काढून घेतले आहे आणि सालाबरोबरच आपण टोमॅटोच्या वरती जे देठ असतं, ग्रीन देठ, ते सुद्धा आपण कापून घेणार आहोत, काढून घेणार आहोत. आणि आता हा टोमॅटो आणि कांदा छान वाफवला आहे. आता हा मॅश करून घेऊया. आपल्याला शक्य होईल तितका हा मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा हा जो टोमॅटो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. साधारण आपला टोमॅटो आणि कांदा पूर्ण मऊ होईपर्यंत त्याची जोपर्यंत छान पेस्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा टोमॅटो आणि कांदा वाफवून ठेवायचा आहे. आपल्याला हा टोमॅटो आणि कांदा वाफवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला यात लक्ष द्यायची गरज नाही. अगदी बारीक गॅसवरती तुम्ही झाकण ठेवून हा होऊन द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही कांदा आणि टोमॅटो वाफवत असताना तुम्ही तुमची इतरही कामं करू शकतात आणि एका बाजूला तुमची रोजची कामं होत राहतील आणि दुसऱ्या बाजूला मुलांसाठी अगदी टँगी, सॉसी, क्रीमी असा तुमचा टोमॅटो पास्ता तयार होत राहणार. आता एका बाजूला टोमॅटो वाफवत असतानाच आपण आपला जो पास्ता आहे तो शिजवून घेणार आहोत. पास्ता शिजवायचा अगदी सोपा आहे. जशा आपण शेवया शिजवतो अगदी तसंच. पाणी उकळायचं, त्यामध्ये मीठ घालायचं आणि अगदी 2 थेंब इतकं तेल घालायचं आणि त्यामध्ये पास्ता सोडून द्यायचा आणि पास्ता छान शिजवून घ्यायचा आणि नंतर तो जाळीत काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे मी पास्ता जो आहे तो गव्हाचा पास्ता घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो पास्ता तुम्ही घेऊ शकता किंवा स्पॅगेटी किंवा मॅक्रोनी यामध्ये तुम्ही काहीही इथे वापरू शकता. आता आपण यामध्ये थोडं कोमट पाणी घालणार आहोत. साधारण मी अर्धा कप इतकं कोमट पाणी घातलं आहे. आणि आता आपण पुन्हा हा टोमॅटो आणि कांदा छान शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत आपल्या टोमॅटो आणि कांद्याची छान पेस्ट तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान वाफवत ठेवायचा आहे. मंद आचेवरती साधारण 3 ते 4 मिनिटं पुन्हा मी हा टोमॅटो वाफवून घेतला आहे. आता तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो बऱ्यापैकी शिजून छान मऊ झाला आहे. आता पुन्हा एकदा आपण शक्य तितका हा मॅश करून घेऊया आणि होईल तितका आपण हा मॅश करून घेतल्यानंतर पुन्हा याला 2 ते 3 मिनिटं असंच मंद गॅसवरती आपल्याला होऊ द्यायचं आहे. आपला टोमॅटो जितका छान शिजला जाईल, जितका छान मऊ शिजला जाईल, आपला पास्ता छान क्रीमी, टेस्टी आणि टँगी लागेल. आता यामध्ये अर्धा चमचा इतकी काळी मिऱ्याची पावडर घालणार आहोत आणि 1 चमचा इतकं चिली फ्लेक्स, त्याचबरोबर 1 चमचा इतकं ऑरिगॅनो. आता आपण यामध्ये 1 चमचा इतका पास्ता मसाला घालणार आहोत. तुमच्याकडे पास्ता मसाला नसेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही मॅगी मसालाही वापरू शकता. त्यानेही आपल्या पास्त्याला छान टेस्ट येते. आता
अर्धा मिनटं साधारण हे मिश्रण शिजल्यानंतर आपण यामध्ये चीज स्लाईस घालूया. आपण इथे मोझरेला चीज आणि त्याचबरोबर चीज स्लाईस दोघेही घालणार आहोत. आपला पास्ता शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मोझरेला चीज घालूया. आता आपण यामध्ये चीज स्लाईस घालूया आणि पुन्हा यावर झाकण ठेवून साधारण अर्धा ते 1 मिनिटं इतकं शिजून देऊया आणि साधारण 2 ते 3 मिनिटानंतर जे चीज आहेत ते छान मेल्ट होतात आणि चीज मेल्ट झाल्यानंतर आपल्या पास्त्याला चीझी फ्लेवर बरोबरच क्रीमी टेक्स्चर द्यायचं आहे. त्यासाठी आपण आपल्या पास्त्यामध्ये फ्रेश क्रीमचा वापर करणार आहोत. इथे साधारण मी 2 ते 4 चमचे इतकी फ्रेश क्रीम घालणार आहेत. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही ताज्या साईचाही वापर करू शकता. क्रीम घातल्यानंतर आपल्याला साधारण हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं पुन्हा होऊ द्यायचं आहे. मंद आचेवरती आपण हे मिश्रण छान शिजू देणार आहोत. आपला टोमॅटो जितका क्रीममध्ये आणि चीजमध्ये छान शिजला जाईल तितका आपल्या पास्त्याला छान टेस्ट येते आणि हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यामुळे पास्ता अगदी छान टेस्टी लागतो. आता आपण 2 ते 3 मिनिटानंतर आपण शिजवून घेतलेला जो पास्ता आहे तो थोडा करून यामध्ये घालून घेऊया आणि छान हे मिश्रण परतवून घेऊया. तुमच्यापैकी बरेच लोक व्हिडिओ पूर्ण बघतात. त्यांना व्हिडिओ आवडताही, परंतु लाईक, कमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं शेअरही ते लोकं करत नाही. फक्त माझी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि एक छोटीशी कमेंट करा. जेणेकरून मला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी हुरूप येईल आणि तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे मी आणखीन छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न 100% करेल. आता आपण यावर झाकण ठेवून अर्धा ते 1 मिनिटं हा पास्ता छान शिजून देऊया आणि नंतर त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ असं घालून पुन्हा हे मिश्रण एकदा परतवून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात आणखी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकून हे मिश्रण पुन्हा 2 ते 3 मिनिटं होऊ द्या आणि आपला क्रीमी, टेस्टी, टँगी असा टोमॅटो पास्ता तयार झाला आहे. रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुमच्या ज्या मित्राला पास्ता आवडतो त्या मित्राला नक्की शेअर करा. त्याला नक्कीच ही रेसिपी आवडेल. आणि पंचपक्वान्न ऑफिशियल टीमला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन युनिक रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.